महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये नवी दिल्लीत मंगळवारी रात्री एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली। नव्यानच पक्षात आलेल्या 6 खासदारांना घेऊन त्यांच्या मतदारसंघातल्या कामांचा आढावा आणि या कामांसाठी मिळणाऱ्या निधीबाबत अमित शहा यांच्यासोबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय आणि या बैठकीतनं खासदारांना निधी कमी पडू देणार नाही असा शब्द अमित शहांनी दिल्याचीही माहिती मिळतेय। यावेळेला मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मिळणाऱ्या मंत्रिपदांबाबत देखील चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। या भेटीदरम्यान आणि या बैठकी संदर्भातल्या महत्वाच्या मुद्द्यांसंदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। शिवसेनेच्या 6 खासदारांची दिल्लीत बैठक। अमित शहा यांच्याकडे मतदारसंघाच्या कामाकरता निधीची मागणी। केंद्रीय मंत्रिमंडळातील जागांबद्दल शिंदे शहा यांच्या चर्चा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून 6 खासदारांनी शिंदेंना साथ दिली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतली। यावेळी शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्यानंतर ही पहिलीच भेट अमित शहा यांच्या सोबत झाली आहे। मतदारसंघात पुरेसा निधी मिळत नसल्याची या खासदारांची तक्रार होती। त्याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सगळे खासदार अमित शहा यांच्या भेटीकरता दिल्लीत गेले। जवळपास तासभर या बैठकीत चर्चा झाली आणि विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असा या 6ही खासदारांना अमित शहा यांनी शब्द दिलाय, अशी माहिती आहे। मीटिंग हुई, सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है। सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। 17 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल घोषणा केली जाईल असं सूत्रांकडून कळतंय। या विस्तारात शिवसेनेला 2 मंत्रिपद दिली जाणार आहेत। एक कॅबिनेट मंत्रिपद तर दुसरं राज्यमंत्रीपद अशी 2 मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येतील। या संदर्भात देखील खासदारांची बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। विशेष म्हणजे खासदारांची बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या स्वतंत्र बैठक पडली आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं या बैठकीत चर्चा झाली आणि या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या 2 मंत्रिपदासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं वृत्त आहे। त्यापैकी कॅबिनेट मंत्रिपदाकरता श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेत चर्चा आहे। राज्यमंत्रीपदी पदाकरता नव्यानं पक्षात आलेल्या 6 खासदारांपैकी एकाला राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे अशी चिन्ह आहेत। यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मिळणाऱ्या 2 मंत्रिपदापैकी कॅबिनेट मंत्रिपद हे श्रीकांत शिंदे यांना मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। असं असलं तरी एकनाथ शिंदे हे नेहमीच धक्कातंत्र वापरतात, कारण यापूर्वी सुद्धा शिवसेनेच्या वाट्याला 1 मंत्रिपद आलं होतं। त्यावेळी देखील श्रीकांत शिंदे यांना ते मंत्रिपद न देता प्रतापराव जाधव यांना हे मंत्रिपद देण्यात आलं। सार्वजनिक कार्यक्रमातून किंवा पक्षाच्या कार्यक्रमातून अनेकदा मंत्रिपद श्रीकांत शिंदे यांना न देता
ज्येष्ठ शिवसैनिकाला दिलं असं सातत्यानं उल्लेख शिंदे यांच्याकडून करण्यात येतो. राज्यसभेवर खासदार पदाचा उमेदवार देताना अनेकांची नावं चर्चेत असताना ज्योती वाघमारे यांना खासदार करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला. तर नुकतीच उपसभापती पदाकरता पक्षात अनेक जण इच्छुक असताना उद्धव ठाकरे यांच्या सेनेतून आलेले सचिन अहिर यांना उपसभापतीपद देऊन शिंदेंनी सगळ्यांना चकित केलं. त्यामुळे आताही शेवटच्या क्षणी शिंदे पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.